युटर्न इकडे येतं तर तिकडे काय करतोय? कोणच लग्न याचं बापाने आणले ट्रॅव्हल बॅग. होय रे, बापात लग्न ट्रॅव्हल बॅग आणतो. ट्रॅव्हल बॅग आणतात का? ट्रॅव्हल बॅग आणतात. काय मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगवर. आजचा दिवस जरासा वेगळा आहे. आम्ही सकाळी पुण्यावरून निघलोय. माझ्या मित्राचं लग्न आहे एक, आणि वाटेत थांबून एक हेवी काम झालेलं आहे. सगळं आटपून एक थेट नगरला पोहोचलोय. याच्यासाठी आता ज्या पोराला दाखवलं त्या पोराला पिक करण्यासाठी आम्ही इथं आलोय. त्या या नालायकाला केडगावपासून तर केडगाव बायपासपर्यंत यायला एक पण साधन भेटत नव्हतं, असं त्याचं म्हणणं आहे. कृष्णा लय चिडला आहे आमचा. तर पुढे काय होईल, काय होणार. मित्रांची मस्ती, लग्नाची धूम आणि फुल ऑन सीन्स. तर चला आजचा ब्लॉग इथून सुरू करूया. अरे तिथपर्यंत नाही, बॅक कर रे हर्षद, तुला बॅक कर रे. आमचा मित्र गाठ चालायला बसलेला आहे. घाटामध्ये 60 कितीच स्पीड आहे भाई? 80 ने फिरवायला गाडी. 100 ने फिरवतोय गाडी डायरेक्ट. अरे भाई हळू घे. अरे भाई झालं अवघड. बाल बस गे सेट. केस बार इकडे तिकडे गेलेत माझे. याच्यातून काय म्हणणं आहे गाडी चालवल्याबद्दल? लागते. अरे त्याच्यावर कोण टाकतोय? याच्यावर नाही का, याच्यावर आमचं पाणी सांडलंय आणि हा बघा काय करतोय. वा कृष्णा वा. बघा काय चाललंय. तसं उपकार आलाय हा, काहीच करत नाही हा. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मुताला थांबलाय, मुताला. हा 1 एंडर राहिला. तुला काय घ्यायचंय भाई? काय नाही. कसं आहे मित्रा, इकडे बघ. मुत्ताने तरी फोन सोड रे हर्षल. अरे मुत्ताने तरी फोन सोड. हर्षल इकडे बघ, इकडे बघ. ए हर्षा एकदा बघ. कृष्णा इकडे बघ ना. तर मंडळी एक छोटा अपडेट देतो. आम्ही एका गाडीत होतो, पण आता नाही का थोडासा सीन चेंज झालेला आहे. मी ज्या गाडीत आलो होतो त्या गाडीमधून मी उतरून मी माझ्या दुसऱ्या मित्राच्या गाडीत बसलेलो आहे. गाडी चेंज झालेली आहे, पण प्रवास अजून चालू आहे. एकदम निवांत अशा ठिकाणी थांबलेलो आहे आम्ही. काहीच गर्दी नाही, दूरपर्यंत गर्दी नाही. कधीतरी एखादी गाडी येते, कधीतरी एखादी गाडी जाते. माझे जे बाकीचे मित्र आहेत गेलेले आहेत पुढं. नांदेडला चाललो आहे आम्ही. पुण्यावरून निघालो होतो. आम्हाला बागच्या साईडने पण रूट होता, सोलापूर हायवेने पण रूट होता डायरेक्ट नांदेडला यायला. आमच्या मित्राला घेऊन जायचा होता. कोल्हारवरून नगरला येत होता. तर आम्ही असा विचार केला की आम्ही त्याला नगरला पिक करू. तर असा सगळा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर हीच एक मस्ती आहे क्लासमेटच्या पुरीच्या. हा त्यांना जाऊ दे, आपण तिघ आहे ना सर. चहा प्यायचं का? लेट्स गो टू संगीत. शंतनूची अग्नी परीक्षा इथे बघणार आहोत. हे बघा, ही अग्नि परीक्षा मी सगळ्याच नवरदेवाची घेते आणि सगळ्याच नवरींची पण घेते. तर तुमचीच नाहीये, यांची पण आहे. मग 3 महिन्यामध्ये कितीदा तुम्ही भेटलात आतापर्यंत? ओके, मग तर काहीच खरं नाही. हे घ्या आणि त्यांच्या डोळ्याला असं बांधा की त्यांना काहीच दिसलं नाही पाहिजे. आणि इथे बसलेल्या सगळ्यांना तुम्हाला तुमच्या आई वडिलांची शपथ आहे, कोणी चिटिंग करायची नाही. क्या ये उनके हात है? हा थांबा. क्या ये उनके हाथ है? नो. ओके जाइए. क्या ये उनके हाथ है? हाय की नाही? नो. क्या ये उनके हाथ है? मान खाली ठेवा, मान खाली ठेवा. हाँ. काही टेन्शन घेऊ नका. हा या. हा, क्या ये उनके हाथ है? हे हात आहेत का? नो. हे हात आहेत का? नो. मला वाटतं ह्यांना दिसतंय, ह्यांना यांना. आता बघूया. हा या. बागड्यावाले कुठे आहेत का? हे हात आहेत का? येस. ओळखलं बाबा, ओळखलं. त्यांची पट्टी काढा. आणि हे या अग्निपरीक्षेमध्ये पास झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
ओके, आता बारी आहे विशाखाजींची. या विशाखाजी. ओके, बघूया काय होतंय. तुम्ही ह्यांना कॉलवरती काय बोलता? ओके, सो हे बोलतात हाय विशू. सो तुमच्या सगळ्यांना एकच वाक्य बोलायचंय, हाय विशू, पण यांच्या आवाजामध्ये. ठीक आहे. आणि विशाखाजी तुम्हाला यांचा आवाज ओळखायचंय. प्रयत्न करा यांच्यासारखा आवाज काढण्याचा. जर तुम्हाला वाटलं की यांचा आवाज आहे तर तुम्ही असं करा. हाय विशू. आहे का? परत एकदा. हाय विशू. हाय विशू. हाय विशू. हाय विशू. विशाखाजी कसं कसं कसं. हा, इथे या, इथे या, थोडं इथे. हा, आता थोडं लास्ट राहिलेत. हाय विशू. परत. हो की नाही? हो की नाही? हा, बघा लास्ट आहे. हा, समोर बघा. हाय विशू. हाय विशू. बापरे, कोणाचा आवाज यांचा? यांचा. बरं, तुम्ही म्हणलं होतं की हरवायचंय, हे काय ठरवून होतं का? खरंच जोरदार टाळा झाला पाहिजे. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही सगळेजण बसू शकता. आणि आता यानंतर एक स्पेशल परफॉर्मन्स होणार आहे. हो तो शाम हसी है, एक दुनिया सपनों सी है, तुम हो तो इस पे यकीन है, तुम हो तो सब अच्छा है, तुम हो तो वक्त थमा है, तुम हो तो आता सगळे कार्यक्रम आवरलेले आहेत. हळद झाली, संगीत पण झालं, खूप जास्त नाचलो आम्ही. आणि आता व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. और उद्याच बेस्ट ऑफ द टाईम मी रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला, पण नाही झाला तर बघूया काय होते. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि केतनला पाहून जरासा हसा आणि आयुष्य काढत राहा.